नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहोत नाथपंथीय श्री सद्गुरू बाळनाथ महाराज मठ येथे. इचलकरंजी गाव भागातील हा परिसर अतिशय शांत आणि पवित्र वातावरण, हा पिंपळ वृक्ष, त्याची ही छाया आणि हा पारकट्टा. मंडळी, आजही बाळनाथ महाराजांच्या रूपामध्ये भक्तांना आशीर्वाद मिळतो अशी प्रचिती आहे. जेव्हा आम्ही व्हिडिओ करायचं ठरवलं तेव्हा आमच्या हातामध्ये काहीच माहिती नव्हती, पण काही क्षणातच या मठाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब सुतार यांनी बाळनाथ गाथा हा ग्रंथ आमच्या हाती ठेवला आणि एका नव्या अनुभूतीला आमच्या प्रारंभ झाला. साठी विशेष सहकार्य लाभले BS एंटरप्राइज इचलकरंजी. 1826च्या दरम्यान कुरुंदवाड गावी नरसिंग आणि राडूमाईंच्या पोटी बाळनाथांचा जन्म झाला. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे लग्न झाले, परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. एके दिवशी कोणालाही न सांगता परळी वैजनाथ येथील यमनाथ मठात ते पोहोचले. तिथे त्यांनी नाथ संप्रदायांची गुरुदीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी भारत भ्रमण करीत इचलकरंजीत ते पोहोचले. त्यांच्यासोबत पहिले शिष्य शंकरनाथ होते. एकदा हातकणंगले येथील आपल्या भक्तांसोबत बाळनाथ महाराज बोलत थांबले असता रेल्वे चालकास रेल्वे थोडे थांबण्यास सांगितले, परंतु चालकाने त्यास नकार दिला. पण काही केलं, गाडी पुढे जाईन. चालकाला आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी महाराजांची माफी मागितली आणि त्यानंतर गाडी पुढे रवाना झाली. एकदा शिष्याला भिक्षेसाठी चंदूरला पाठवले असता परत येताना पावसामुळे ओढा दुथडी भरून वाहत होता. परंतु नैवेद्याला वेळ होईल म्हणून शिष्याने महाराजांनी दिलेल्या सिद्ध मंत्राच्या साह्याने ओढा ओलांडला. आपण दिलेल्या मंत्राचा उपयोग लोकांना दाखवण्यासाठी केल्यामुळे बाळनाथ महाराजांनी शिष्याला सांगितले, तू माझ्या नजरेआड राहशील, असा त्यांनी शाप दिला. त्यानंतर शिष्य कोल्हापूरला जाऊन राहिले. 22 जून 1891 या दिवशी बाळनाथ महाराजांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला. महाराज समाधीमध्ये तपश्चर्याच्या अवस्थेत बसले. भक्तांना आशीर्वाद देऊन म्हणाले, आदेश आदेश. सायंकाळी 6:45 महाराजांनी जिवंत समाधी घेतली. त्यांच्या इच्छेनुसार 14 मे 1892 रोजी भंडारा घालण्यात आला. आजही ही प्रथा चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर महाराष्ट्रात ही दुसरी जिवंत समाधी आहे. मंडळी, या समाधीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आजही जागृत समाधीची अनुभूती मिळते. आपणही या समाधीचं दर्शन घ्यावं आणि बाळनाथ महाराजांचे आशीर्वाद मिळावेत, हीच आमची अपेक्षा आहे. मंडळी, ह्या एपिसोडचं लेखन केलेले श्री राजेंद्र सदलगे यांनी आणि या सर्व माहितीचा संदर्भ घेतलाय बाळनाथ गाथा या ग्रंथातून.